नमस्कार, श्रेयस चॅनलमध्ये आपले स्वागत. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. सुख म्हणजे नक्की काय असतं? या सिरियलमध्ये आज काय घडले ते आपण बघणार आहोत. सौजन्य आहे स्टार प्रवाह. आपण बघितलं की दादासाहेब गौरीला कुंकवाचा करंडा आणायला लावतात व जयदीपरावांना म्हणतात की आपण दिलेल्या शब्दाचा मान आपण राखला पाहिजे. तेच मी आज करणार आहे आणि तुम्हालाही तेच करायचे आहे. व ते जयदीपरावांना गौरीला कुंकवाचा टिळा लावण्याचं सांगतात व लग्न करायला सांगतात. जयदीप त्यांच्या शब्दाचा मान राखून तिची मांग भरतो आणि दादासाहेब त्यांना धन्यवाद म्हणतात. जयदीपही तिथे भावुक होतो. दादासाहेब म्हणतात, माझी एक विनंती आहे की भरलेल्या मांडवामध्ये आपण हिच्यासोबत 7 फेरे घ्यावेत व लग्न पूर्ण करावं. त्यांच्या शब्दाचा मान ठेवून जयदीपराव बाहेर येतात व मंडपामध्ये जातात. हे बघून सगळे चकित होतात. माई त्यांना तिथे विचारतात, जयदीप काय करतोय? त्यावेळेस तो म्हणतो, एका मुलाचे कर्तव्य आणि वचन पूर्ण करतो आहे. व तो भटजींना मंत्र म्हणायला लावतो आणि गौरीसोबत लग्नाचे 7 फेरे संपूर्ण करतो. हे बघून सगळेच अचंबित राहतात. यामध्ये फक्त अम्मा आणि दाजींनाच या लग्नाचा आनंद होतो. बाकी सगळे या लग्नाला बघून चकितच असतात. जयदीप गौरीसोबत 7 फेरे पूर्ण करतो व तिला मंगळसूत्र घालतो आणि म्हणतो, आजपासून तू गौरी जयदीप शिर्के पाटील झाली आहेस. व दादांना भेटण्यास नेतो. दादांना म्हणतो, मी सांगितल्याप्रमाणे हिच्याशी लग्न केलं आहे. त्यावेळेस दादासाहेब खुश होता, आनंदी होता व त्यांना आशीर्वाद देतात. गौरीला म्हणतात की तुम्ही सदैव सुखी राहाल. जयदीपरावांना आभार मानतात की त्यांनी त्यांच्या वडिलांचा शब्द राखला व शब्दाची किंमत केली. बाहेर सगळेजण अस्वस्थ असतात. तेवढ्यात ज्योतिका तिथे येऊन माईंना प्रश्न विचारते, तुम्ही मला वचन दिलं होतं की मला या घराची सून करून घेणार, त्या वचनाचं काय झालं? तुम्ही मला फसवलं, तुम्ही सगळे खोटारडे आहेत असे आरोप ती करते. त्यावेळेस शालिनी तिला समजवायचा प्रयत्न करते, पण ती त्या मनस्थितीत नसते. तिथे जयदीप येतो व जयदीप म्हणतो की या परिस्थितीमध्ये मला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या, वचनाकरता मला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या. त्यावेळेस ती म्हणते की तू मला सुद्धा वचन दिलं होतं, त्याचं काय? तू खोटारडा आहेस असे बोलून तू तिथून निघून. इकडे माईसाहेब अस्वस्थ असतात. त्यांना सगळेजण उठवून धीर देतात व शालिनी गौरीला बोलते की हे जे सगळं होत आहे याची जिम्मेदार तू आहेस. तूच या गोष्टी केलेल्या आहेस. तू जयदीपला प्रेमामध्ये अडकवलं आहेस आणि दादासाहेबांची जी आताची कंडिशन आहे त्याची जिम्मेदार तूच आहेस आणि माईसाहेबांना जो त्रास होत आहे त्याची पण कारणीभूत तूच आहे. जी ज्योतिका आत्ता त्यांना बोलून गेली ते सुद्धा तुझ्यामुळेच झालं. आणि इथेच हा भाग संपतो. माईसाहेब गौरीला म्हणतात की आजपासून तुझा माझा संबंध संपला. हे बघूयात आपण उद्याच्या भागात.